आज मी बनवते आहे पनीर दम बिर्याणी। त्यासाठी मी घेतला आहे लॉंग ग्रेन बासमती राईस, सोबतच 2 बारीक चिरलेले कांदे, टोमॅटो, आलं आणि लसणाची पेस्ट, फ्रोझन मटार, 3 मध्यम आकाराचे उभे चिरलेले कांदे, थोडीशी कोथिंबीर बारीक चॉप करून घेतली आहे। त्यासोबतच एक 8-10 काजू जे आपण गार्निशिंगसाठी वापरणार आहोत। यासोबतच आपण घेतले पनीर एक 200 ग्रॅम आहे, जे मी क्यूब्समध्ये कट करून घेतलं आहे। त्यानंतर काही खडे मसाले ज्यामध्ये आहे तमालपत्र, दालचिनी, लवंग, जिरे आणि काळी मिरी, अर्धी वाटीभर दही। आता हा जो बासमती राईस आहे तो मी चांगला स्वच्छ धुवून घेतला आणि ह्याला मी आता 20 ते 25 मिनिटं भिजत ठेवणार आहे। नेक्स्ट स्टेपमध्ये पनीरला मॅरिनेट करून घेते। सो त्यासाठी मी पनीरमध्ये पाव चमचा हळद टाकली आहे। त्यानंतर त्यामध्ये जाईल 1 चमचाभर धने पावडर, सोबतच तुमच्या आवडीप्रमाणे लाल तिखट इथे मी 1 चमचाभर टाकलं आहे। त्यासोबतच मी ह्यामध्ये एक थोडंसं चवीपुरतं मीठ टाकणार आहे, ज्याने पनीर जेव्हा आपण फ्राय करून घेऊ नॉर्मल शॅलो फ्राय ते अळणी लागणार नाही, ग्रेव्हीमध्ये पण त्याची छान चव लागेल। सो आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया, सो दॅट सगळे मसाले पनीरच्या तुकड्यांना मस्तपैकी कोट होतील। यानंतर एका कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून घेऊया, ज्यामध्ये आपण हे जे काजू मी तुम्हाला दाखवले ते आपण फ्राय करून घेणार आहोत। करपवायचे नाही आहेत, अगदी नॉर्मल एक असा लालसर ब्राउनिश रंग येईपर्यंत त्यांना भाजायचे आहे। तुम्ही पाहू शकता मी कसे त्यांना सतत ढवळत राहते, सो दॅट ते कुठल्याही एका बाजूने जळणार नाहीत, एकसारखे भाजले जातील। तुम्ही पाहू शकता कसा मस्त असा खरपूस रंग आला आहे त्यांना। सो आता हे काजू भाजल्यानंतर मी काढून घेतले। दुसऱ्या गॅसवर मी घेतलं आहे एका मोठ्या पातेल्यात पाणी, त्यामध्ये जातील सगळे खडे मसाले, तमालपत्र, दालचिनी, जिरे, लवंग आणि काळी मिरी, सोबतच जाईल 1 चमचाभर मीठ आणि हे पाणी आपल्याला झाकण ठेवून उकळून घ्यायचं आहे। आता मी कांदा फ्राय करून घेणार आहे। ज्या तेलामध्ये आपण काजू फ्राय केले होते त्याच सेम तेलामध्ये आपण आता कांदा फ्राय करून घेऊया। कांदा फ्राय करताना एक काळजी घ्यायची की तो जळाला नाही पाहिजे, कारण त्याने मग बिर्याणीमध्ये करपट चव येण्याची शक्यता असते। ह्या फ्राय केलेल्या कांद्याला बरिस्ता असं म्हणतात। ह्याचं टेक्स्चर छान यावं म्हणून काही टिप्स: जेव्हा हा कांदा तुम्ही उभा कापाल तेव्हा त्याला एकदम पातळ कापा, सो दॅट व्यवस्थित कुरकुरीत असा तो तळला जाईल। तुम्हाला हवं असेल तर ह्यामध्ये तुम्ही चिमूटभर मीठही टाकू शकता। मिठाने कांदा लवकर तळला जातो, पण आपल्याला घाई नाही आहे म्हणून आपण आरामात त्याला तळून घेणार आहोत। आता हा कांदा ऑलमोस्ट फ्राय होत आला आहे, तोपर्यंत मी एकदा पाणी चेक करून घेते। सी किती मस्त कलर आला आहे, एकदम गोल्डन ब्राऊन असा। सो आता हा मी तळलेला कांदा काढून घेतला। आता आपल्या पाण्याला मस्त अशी उकळी आली आहे, तर त्यामध्ये आपला जो भिजवलेला राईस आहे तो जाईल। जो तांदूळ जो आहे तो आपल्याला 100% शिजवायचा नाही आहे, आपण त्याला 80% शिजवणार आहोत। सो इथे जर तुम्ही पाहू शकत असाल तर तांदळाच्या शीताचे असे 2 तुकडे झाले की समजायचा 80% आपला भात शिजून तयार आहे। इथे मी शिजलेला भात हा एका चाळणीने गाळून घेतला आहे आणि थोडा असा पसरवून ठेवला आहे। आता दुसऱ्या एका कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे, ज्यामध्ये मी मॅरिनेट केलेलं पनीर हे थोडं शॅलो फ्राय करून घेणार आहे। शॅलो फ्राय करताना पनीरचे तुकडे होणार नाहीत याची काळजी घ्या। शॅलो फ्राय केल्यामुळे पनीर एक थोडंसं लाईट ब्राऊन असं भाजलं जातं आणि त्यामुळे ते जेव्हा आपण बिर्याणीमध्ये असेंबल करतो तर त्याचे तुकडे होत नाहीत, म्हणून हे शॅलो फ्राय करून घ्यायचं। सो आता हे पनीर मस्त असे फ्राय झाले आहेत, तर मी त्यांना एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेतलं आहे। आता मी त्या सेम कढईमध्ये 2 मोठ्या पळ्या तेल गरम करणार आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे जाईल। जिरे छान असं तडतडून द्यायचं,
फुलून द्यायचं आणि मग त्यामध्ये जाईल बारीक चिरलेला कांदा. कांदा असा आपण छान गुलाबी रंगावर होईपर्यंत परतून घेणार आहोत. इकडे आपला कांदा परततोय तोपर्यंत मी दहीमध्ये काही मसाले मिक्स करते आहे. त्यामध्ये जाईल 2 चमचे लाल तिखट, तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे टाका. सोबतच 1 चमचा धने पावडर आणि थोडीशी हळद, एक चिमूटभर अशी हळद, आणि ते मी मिक्स करून घेते आहे. आता कांदा आपला चांगला परतला गेला आहे तर त्यामध्ये मी ॲड करते आपली टोमॅटो आलं लसणाची पेस्ट. हे पण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे जोपर्यंत टोमॅटोला पाणी सुटत नाही. त्यासाठी आपण झाकण ठेवून त्याला शिजवून देणार आहोत. 1-2 मिनटानंतर झाकण काढून पाहाल तर त्यामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी सुटलेलं दिसेल. आता ह्या स्टेजला मी टाकते थोडंसं मीठ ग्रेव्हीपुरतं आणि ते चांगलं मिक्स करून घेतलं. आता जाईल ह्यामध्ये 1 चमचाभर शाही बिर्याणी मसाला, सोबतच आपले फ्रोझन मटार, आणि हे सगळं छान असं परतून घ्यायचं. परतून झाल्यावर त्यावर पुन्हा झाकण ठेवून 1-2 मिनटं शिजू द्यायचं. आता झाकण काढून मी त्यामध्ये ॲड करते आपली दही आणि मसाल्यांची पेस्ट. ही पेस्ट चांगली परतायची आणि त्यामध्ये मग जाईल तळलेला कांदा, सोबतच आपण जे फ्राय करून ठेवलेले पनीर आहेत ते मी यामध्ये घालते आहे आणि हे मी सगळं छान असं मिक्स करून घेते आहे. मिक्स करताना काळजी घ्या की आपल्या कलथ्याने पनीरचे तुकडे होणार नाहीत. हलकंसं एकदम असं मिक्स करा आणि हे सगळं मिश्रण थोडा वेळ आपल्याला परतून घ्यायचं आहे. हे परतून झाल्यावर ह्यामध्ये मी ॲड करते आहे थोडंसं तूप. तुपाने कुठल्याही ग्रेव्हीला छान चव येते. तूप हे अवश्य ॲड करा आणि मी हे पुन्हा एक छान असं मिक्स करून घेते आहे. तुम्ही पाहू शकता ग्रेव्हीला किती सुंदर असा कलर आला आहे. आता आपल्याला लागणार आहे थोडासा पुदिना, जो बिर्याणीला उत्तम असा फ्लेवर देईल. त्यात थोडासा फ्रेशनेस ॲड करेल. मी माझ्या गॅलरीतूनच पुदिना आणते आहे. जास्त नाही, एक मूठभर पानं लागतील आपल्याला. मी हा पुदिना छान धुवून घेतला आहे. आता मी आपल्या ग्रेव्हीमध्ये ॲड करते आहे बारीक चिरलेली कोथिंबीर, सोबतच थोडासा तळलेला कांदा. अशा प्रकारे आपल्या बिर्याणीची ग्रेव्ही रेडी आहे. तर आता मी यामध्ये भाताचा लेयर ॲड करते आहे. मी एकच लेयर ॲड करते आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 2-3 लेयर ॲड करू शकता. संपूर्ण भात पसरवून झाल्यानंतर मी त्यामध्ये तळलेला कांदा ॲड करते आहे. खूप सारा ॲड करा, फ्लेवर खूप छान येतो तळलेला कांद्याचा. आणि त्यासोबतच मी ॲड करते आहे धुवून चिरून घेतलेली पुदिन्याची पानं आणि आपण बारीक चिरून ठेवलेली कोथिंबीर टाकण्यात कंजूसी करू नका. भरपूर सारी कोथिंबीर टाका, त्याने खूप छान वास येतो बिर्याणीला. आणि आता मी ॲड करते आहे अर्धा चमचा बिर्याणी मसाला. आपण टॉप लेअरवरती बिर्याणी मसाला टाकणार आहोत कारण ह्याने बिर्याणीला खूप छान वास येतो. नेक्स्ट स्टेपमध्ये मी बिर्याणीला गार्निश करते आहे तळलेल्या काजूंनी आणि त्यासोबतच जाईल 2 चमचे तूप. अशा प्रकारे आपली बिर्याणी रेडी आहे. आता आपण ह्या बिर्याणीला दम देणार आहोत. दम देण्यासाठी मी तवा घेतला आहे आणि त्याला छान तापू दिलं आहे. तवा तापल्यावर त्यावर मी आपली बिर्याणीची कढई ठेवली आणि हा गॅस आपल्याला कमी करून ठेवायचा आहे. आता इथे मी एक टिप सांगते जी तुम्ही 100% ट्राय करा. बिर्याणीचा फ्लेवर, बिर्याणीची चव ही 10 पटीने वाढेल. मी एक कोळसा घेतला आहे आणि त्याला मी डायरेक्ट फ्लेमवर गरम करून घेते आहे. कोळसा लालसर होईपर्यंत इथे छोटीशी एक पणती आहे माझ्याकडे, ती मी कढईमध्ये ठेवते आहे मधोमध सेंटरला. आणि ह्यामध्ये मी आता आपला जो गरम झालेला कोळसा आहे तो मी ह्यामध्ये ठेवणार आहे आणि वरून तुपाची धार सोडणार आहे आणि लगेच झाकण लावायचं सो दॅट तो जो स्मोकी फ्लेवर आहे तो पूर्ण बिर्याणीमध्ये पसरेल. आणि आता त्या झाकणावर मी ठेवते आहे पाण्याने भरलेलं पातेलं. तुम्ही कुठलीही दुसरी जड वस्तू ठेवू शकता. आपली बिर्याणीला दम लागतो आहे तोपर्यंत मी इथे रायता बनवून घेते आहे. त्यासाठी मी कांदा, टोमॅटो, काकडी, कोथिंबीर हे एकदम असं बारीक चिरून घेतलं आहे आणि त्यामध्ये जाईल आता 3 ते 4 चमचे दही आणि सोबतच थोडंसं मीठ. हे छान असं मिक्स करून घेऊन फ्रीजमध्ये ठेवून द्या. 15 ते 20 मिनटानंतर मी गॅस बंद केला आहे आणि तुम्ही पाहू शकता बिर्याणी आपली रेडी आहे. स्मोक दिल्यामुळे बिर्याणीचा जो तांदूळ आपण 80% शिजवला होता तो 100% फुलतो आणि चवीला अतिशय छान लागतो. तुम्ही पाहू शकता आपला भात किती मोकळा सुटसुटीत झाला आहे.
कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंटमधून नक्की कळवा. रेसिपी एकदा ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.